शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी. नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 9वा हप्ता लवकरच तुमच्या खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात झाली आहे. कोणत्या जिल्ह्यामध्ये पैसे येणार, कोणाला पैसे मिळणार आणि पैसे अडकले असतील तर काय करायचे, चला तर जाणून घेऊया शेतकरी मित्रांनो. नमस्कार शेतकरी मित्रांनो, राज्यातील लाखो शेतकरी ज्या अपडेटची अनेक दिवसापासून वाट पाहत आहेत त्या नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या 9व्या हप्त्याबाबत आता पुन्हा एकदा मोठी चर्चा सुरू झाली आहे. गेल्या काही दिवसापासून सोशल मीडियावर एकापेक्षा एक दावे दिले जात आहेत. कोणी म्हणत आहे की हप्ता मंजूर झाला आहे, तर कोणी म्हणत आहे आजपासून पैसे खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात झाली आहे. काही ठिकाणी तर ठराविक तारखाही सांगितले जात आहेत. पण असा प्रश्न आहे की आज या सगळ्या बातम्यांमध्ये खरं काय आहे आणि अफवा काय आहे. तर आता या ठिकाणी राज्य सरकारने खरंच 9व्या हप्त्याबाबत अंतिम निर्णय सांगितला आहे का, की अजूनही शेतकऱ्यांना काही दिवस वाट पाहावी लागणार आहे. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण कोणताही अंदाजाची माहिती देणार नाही, कारण आपण फक्त उपलब्ध अधिकृत अपडेट, सुरू असलेली जी प्रक्रिया देतो, पुढे काय होऊ शकतं याचा शांतपणे आढावा घेतो. त्यामुळेच आपला हा आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा शेतकरी मित्रांनो, कारण शेवटी मी एका अशा मुद्द्यावर मिळणार आहे की ज्याच्याकडे अनेक शेतकरी दुर्लक्ष करतात आणि त्याचमुळे त्यांचा हप्ता अडकून राहतो. चला तर मग सुरुवात करूया आजच्या या व्हिडिओला. सर्वप्रथम मित्रांनो, या ठिकाणी तुम्ही एक गोष्ट समजून घेणं गरजेचं आहे. आता या ठिकाणी नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेला सुरू झाल्यापासून राज्यातील लाखो शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळत आहे. दरवर्षी 3 हप्त्यामध्ये प्रत्येकी 2-2 हजार रुपये अशी आर्थिक मदत थेट त्यांच्या बँकेमध्ये भेटून जाते. त्यामुळे शेतकऱ्यांसाठी लागणारा किंवा खर्चासाठी लागणारा बी बियाणे, खत, औषधे किंवा इतर गरजांसाठी शेतकऱ्यांना आधार मिळतो. या कारणांमुळेच प्रत्येक नवीन हप्त्याची शेतकरी आतुरतेने वाट पाहत असतो. पण यावेळी उत्सुकता इतकी का वाढली आहे, कारण मागील काही दिवसांपासून अनेक शेतकरी एकच प्रश्न विचारत आहेत. पीएम किसानचा हप्ता आला का, मग नमो शेतकरीचा 9वा हप्ता अजून का आला नाही. हा प्रश्न अगदी स्वाभाविक आहे मित्रांनो. मात्र इथे एक महत्वाची गोष्ट लक्षात घ्या. पीएम किसान आणि नमो शेतकरी या दोन्ही वेगवेगळ्या योजना आहेत. अनेकदा त्यांचे हप्ते जवळपासच्या कालावधीत येतात, पण दोन्ही योजनांची प्रशासकीय प्रक्रिया स्वतंत्र असते. त्यामुळे एका योजनेचा हप्ता आला म्हणजे दुसऱ्याचाही त्या दिवशी येईल असं निश्चित नसतं मित्रांनो. आता सध्याचा अधिकृत अपडेट काय आहे जाणून घेऊया. आता सध्या उपलब्ध माहितीनुसार 9व्या हप्त्याच्या वितरणाची अधिकृत माहिती राज्य सरकारने जाहीर केलेली नाही. म्हणजे सोशल मीडियावर फिरणाऱ्या ठराविक तारखांना अधिकृत दुरोजा मिळणार नाही. मात्र याचा अर्थ योजना बंद झाली आहे किंवा रद्द झाली आहे असाही अजिबात नाही. योजनेची प्रक्रिया सुरू आहे. पात्र लाभार्थ्यांची पडताळणी, डीबीटी प्रक्रिया आणि इतर शासकीय कामे पूर्ण झाल्यानंतरच पुढील हप्ता जाहीर केला जातो. त्यामुळे शेतकरी मित्रांनो, हे सर्व तुम्ही जाणून घेणं गरजेचं आहे. आता या ठिकाणी जाणून घेऊया सरकार हप्ता जाहीर करण्यापूर्वी नेमका कोणत्या प्रक्रिया करतं आणि हप्ता उशिरा का येऊ शकतो, आणि त्याचबरोबर कोणत्या शेतकऱ्यांना सर्वप्रथम 2000 मिळण्याची शक्यता आहे. चला तर मग जाणून घेऊया. तर आता या ठिकाणी आपण जाणून घेणार आहोत की मित्रांनो, 9व्या हप्त्याबाबत सरकारकडून अधिकृत तारीख का जाहीर झालेली नाही आणि त्यामागची कारणे नेमकी काय असू शकतात. तर शेतकरी मित्रांनो, अनेक शेतकऱ्यांना असं वाटतं की सरकारने निर्णय घेतला की दुसऱ्याच दिवशी पैसे खात्यामध्ये जमा होतात, पण प्रत्यक्षात ही प्रक्रिया थोडी वेगळी असते मित्रांनो. कोणत्याही योजनेचा हप्ता वितरित करण्यापूर्वी शासनाकडून अनेक टप्प्यावर पडताळणी केली जाते, कारण लाखो शेतकऱ्यांच्या खात्यात एकाच वेळी निधी जमा करण्याचा असतो. त्यामुळे लाभार्थी माहिती, बँक खात्याची पडताळणी, आधार क्रमांकाची जुळणी आणि डेबिट प्रणाली तांत्रिक प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतरच हप्ता वितरित केला जाऊ शकतो. आता या कारणांमुळे काही वेळा अपेक्षेपेक्षा थोडा उशीर होऊ शकतो. मात्र उशीर झाला म्हणजे योजना बंद झाली किंवा रद्द झाली असा निषेध काढणे योग्य नाही शेतकरी मित्रांनो. मात्र इथेच एक महत्वाचा प्रश्न निर्माण होतो, तो म्हणजे जर प्रक्रिया सुरू असेल तर काही शेतकऱ्यांना हप्ता वेळेवर मिळतो आणि काहींचा हप्ता अडकतो का. पण हा प्रश्न हजारो शेतकऱ्यांच्या डोक्यामध्ये चालू आहे. याचे पहिले उत्तर म्हणजे सर्वप्रथम मोठे कारण म्हणजे ई केवायसी. अनेक शेतकऱ्यांनी अजूनही ई केवायसी पूर्ण केलेली नसते किंवा त्यामध्ये काही तांत्रिक अडचणी असतात. अशा परिस्थितीमध्ये लाभार्थी पात्र असला तरी हप्ता थांबून राहू शकतो. दुसरे महत्वाचे कारण म्हणजे आधार कार्ड, त्याचबरोबर बँक खात्याची लिंकिंग. जर आधार क्रमांक बँक खात्याशी योग्य प्रकारे जोडलेला नसेल
किंवा डीबीटी सुविधा सक्रिय नसेल तर निधी जमा होण्यात अडचण येऊ शकतो. याशिवाय काही वेळा बँक खाते निष्क्रिय नसणे, खात्याची चुकीची माहिती किंवा पीएम किसान योजनेतील नोंद आणि नमो शेतकरी योजनेतील माहितीत फरक असणे हे सुद्धा कारण असू शकतो मित्रांनो. तर आता या ठिकाणी माझ्या शेजारच्या शेतकऱ्याच्या खात्यामध्ये पैसे आले आहेत पण माझ्या खात्यामध्ये का आले नाहीत, याचे उत्तर मित्रांनो प्रत्येक वेळेस एकच असेल असे नाही. कारण प्रत्येक लाभार्थ्याची माहिती, पडताळणीची स्थिती आणि बँकेची प्रक्रिया वेगवेगळी असू शकते. त्यामुळे एकाच शेतकऱ्याला हप्ता मिळाला म्हणून त्या दिवशी सर्वांनाच मिळेल असे गृहीत धरणे योग्य नाही. म्हणूनच कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवण्यापेक्षा स्वतःची माहिती योग्य आहे का हे आधी तपासणं तुमच्यासाठी खूप महत्वाचं ठरेल. आता या ठिकाणी आपण काय जाणून घ्यायचं आहे दुसरं म्हणजे शेतकऱ्यांनी आजच कोणत्या गोष्टी तपासल्या पाहिजेत ज्यामुळे नववा हप्ता येताना कोणतीही अडचण निर्माण होणार नाही. चला तर जाणून घेऊया त्या कोणत्या गोष्टी आहेत. मित्रांनो, अनेक वेळा असे घडते की शासनाकडून निधी वितरित करण्याची प्रक्रिया सुरू झालेली असते पण काही शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे पोहोचत नाहीत. अशा वेळी अनेकांना वाटते की आपले नाव यादीतून कमी झाले आहे किंवा सरकारने आपल्याला अपात्र ठरवलेलं आहे. परंतु प्रत्यक्षात प्रत्येक वेळी असेच असते असं नाही मित्रांनो. काही छोट्या तांत्रिक त्रुटीमुळे देखील हप्ता अडकू शकतो. त्यामुळे सरकारकडून अधिकृत तारीख जाहीर झाली होण्याच्या आधीच पाहण्याबरोबरच स्वतःची माहिती एकदा तपासून घेणं तितकेच महत्वाचं आहे. सर्वप्रथम या ठिकाणी ई-केवायसी पूर्ण करणे हे सुद्धा गरजेचं आहे. कारण लाभार्थ्याची ओळख पडताळणी ही प्रक्रिया महत्वाची मानली जाऊ शकते. ई-केवायसी प्रलंबित असेल तर ती शक्य तितक्या लवकर पूर्ण करणे तुम्हाला गरजेचं आहे बघा. त्यानंतर आधार क्रमांक, बँक खाते योग्य प्रकारे लिंक आहे का ते सुद्धा तपासून पहा. डीबीटीद्वारे निधी थेट तुमच्या खात्यामध्ये जमा झाल्यामुळे ही बाब स्वतः अत्यंत महत्वाची आहे. याशिवाय तुमचे बँक खाते सक्रिय आहे का, मोबाईल क्रमांक अद्ययावत आहे का आणि पीएम किसान योजनेतील माहितीमध्ये कोणत्याही चुका नाहीत तेही तुम्ही आधी चेक करून घेणं गरजेचं आहे. मात्र ते एक आणखी महत्वाचा मुद्दा म्हणजे तो समोर येतो कोणता माहितीये का, गेल्या काही दिवसापासून सोशल मीडियावर नववा हप्ता अमुक तारखेला येणार, यादी तारीख जाहीर झाली आहे, आजपासून पैसे जमा होणार, अशा अनेक पोस्ट आणि व्हिडिओ दिसून येत आहेत. अशा पोस्ट पाहिल्यानंतर अनेक शेतकरी लगेच बँकेत जातात आणि वारंवार खाते तपासू लागतात. पण इथं एक गोष्ट लक्षात ठेवा मित्रांनो, जोपर्यंत राज्य सरकारकडून अधिकृत घोषणा होत नाही तोपर्यंत कोणतीही ठराविक तारीख निश्चित मानली जाणं योग्य नाही बघा. अफवांवर विश्वास ठेवल्यामुळे अनेक वेळा शेतकऱ्यांमध्ये संभ्रम निर्माण होतो. त्यामुळे अनेक अधिकृत माहितीतच वाट पाहणं तुम्ही गरजेचं आहे. आता या ठिकाणी सर्वात महत्वाचा प्रश्न समजून घेऊया. सरकारकडून नवव्या हप्त्याची घोषणा झाल्यानंतर शेतकऱ्यांनी नेमकं काय करावं, पैसे खात्यात जमा झाले की नाही हे कसं तपासायचं आणि हप्ता आला नाही तर कोणाशी संपर्क साधायचा, या सर्व बाबींची आता तुम्ही महत्वपूर्ण जाणून घेणं तुम्हाला गरजेचं आहे. तर आता शेतकरी मित्रांनो या ठिकाणी सर्वात महत्वाचा प्रश्न समजून घेऊया. सरकारकडून नवव्या हप्त्याची अधिकृत घोषणा झाल्यानंतर सर्वप्रथम तुमच्या बँकेत खात्याची व्यवहार तपासावा. त्यानंतर पीएम किसान आणि नमो शेतकरी योजनेतील लाभार्थी स्थिती चेक करा. म्हणजे काय, बेनिफिशियल स्टेटस तपासून पहा. जर काही दिवस उलटूनही हप्ता जमा झाला नाही तर घाबरून जाण्याची सुद्धा गरज नाही. सर्वप्रथम तुमची ई-केवायसी, आधार बँकिंग, डीबीटी आणि बँक खात्याची माहिती पुन्हा एकदा तपासा. त्यानंतर आवश्यक असल्यास संबंधित कृषी कार्यालय, तहसीलदार कार्यालय किंवा अधिकृत हेल्पलाईनशी संपर्क साधा. तर मित्रांनो हे लक्षात ठेवा. आता बघा, सोशल मीडियावर येणाऱ्या प्रत्येक मेसेजवर किंवा व्हिडिओवर विश्वास ठेवू नका. ठेवण्यापेक्षा शासनाच्या अधिकृत घोषणेची वाट पाहणं हे सर्वात सुरक्षित मार्ग आहे. कारण चुकीची माहिती अनेकदा शेतकऱ्यांचा संभ्रम निर्माण करू शकते. तर आता या ठिकाणी आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेतलं की नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या नवव्या हप्त्याची अधिकृत तारीख अद्याप जाहीर झालेली नाही. त्यामुळे सध्या कोणताही ठराविक तारीख निश्चित असल्याचा दावा करता येत नाही. मात्र पात्र शेतकऱ्यांनी आपली सर्व माहिती अद्ययावत ठेवणे, ई-केवायसी पूर्ण करणे, आधार बँक खात्याशी लिंक आहे का याची खात्री करणे आणि अधिकृत घोषणेकडे लक्ष ठेवणे अत्यंत गरजेचं आहे. सरकारकडून नवव्या हप्त्याबाबत कोणतीही अधिकृत घोषणा होताच त्याची संपूर्ण आणि विश्वासार्ह माहिती सर्वप्रथम तुमच्यासाठी आपण घेऊन येणार आहोत. त्यामुळे आजचा हा व्हिडिओ तुम्हाला उपयुक्त वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा,
तुमच्या इतर शेतकरी मित्रांपर्यंत शेअर करा आणि आपल्या कृषी हेल्पलाईन AN मराठी चॅनलला सबस्क्राईब करायला आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका बघा मित्रांनो. धन्यवाद.